नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 10 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, ते स्टार करून ठेवायचा आहे. प्रश्न असणार आहे की नुकतेच पहिल्या डॉल्फिन जनगणनेनुसार सर्वाधिक डॉल्फिन कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक डॉल्फिन या रिपोर्टनुसार सांगण्यात आलेले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस हे साजरा करण्यात आलेला आहे. त्याच्याच निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉल्फिन रिपोर्ट हे प्रकाशित केलेला आहे. आणि हे जे काही डॉल्फिनची जनगणना झालेली आहे, पहिल्यांदाच भारतामध्ये होत आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर यानुसार भारतामध्ये सध्या नद्यांमध्ये आढळणाऱ्या डॉल्फिन त्याची संख्या ही 6,327 एवढी सांगण्यात आलेली आहे. आणि सर्वाधिक जे काही डॉल्फिन्स आहेत ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर बिहार हे राज्य राहिलेलं आहे. तर हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवा. गंगा नदीमध्ये डॉल्फिन मासे हे आढळत असतात. जसं की आपण बघितलं, जे काही आपली गंगा नदी आहे त्याचा जो खालचा भाग आहे उत्तर प्रदेश आणि बिहारचा, त्या ठिकाणी डॉल्फिन मासे हे गंगा नदीमध्ये आढळून येत असतात. भारताचा राष्ट्रीय जलीय प्राणी सुद्धा डॉल्फिन आहे. याची घोषणा 5 ऑक्टोबर 2009ला करण्यात आलेली होती आणि म्हणून भारतामध्ये राष्ट्रीय डॉल्फिन दिवस 5 ऑक्टोबरला साजरा केला जात असतो. तसेच पक्ष्यांच्या सर्वाधिक प्रजाती पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहेत आणि सर्वाधिक वाघांची संख्या भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्यात आहेत. हे पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच उरुग्वे देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, यमांदू ओसी हे उरुग्वे या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही उरुग्वे देश आहे ते दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे. जी राजधानी आहे मॉन्टेव्हिडिओ आणि चलन आहे पेसो उरुग्वियो. तसेच इतर जे देशांचे प्रमुख नव्याने बनले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर आयर्लंड या देशाचे नवीन प्रमुख बनले आहेत मायकेल मार्टिन. घानाचे राष्ट्रपती बनले आहेत जॉन महामा. फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँकाईस बायरू. मॉरिशसचे पंतप्रधान बनले आहेत नवीन रामगुलाम. व्हिएतनामचे प्रमुख बनले आहेत लोंग कोंग. श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत हरिनी अमरसूर्या. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके. थायलंडच्या पंतप्रधान बनल्या आहेत पेटागट्टर्न शिनावात्रा. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. बांगलादेशचे पंतप्रधान बनले आहेत मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले आहेत सिरिल रामाफोसा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. नुकतेच जन औषधी सप्ताह 2025चे आयोजन कधी करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 1 ते 7 मार्चच्या दरम्यान जन औषधी सप्ताह जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 1 ते 7 मार्चच्या दरम्यान जन औषधी सप्ताह आयोजित करण्यात आलेलं होतं. देशामध्ये जे वाढते जन औषधींचं महत्त्व आहे त्याला लक्षात घेता केंद्र सरकारकडून या सप्ताहाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. सध्या जर आपण बघितलं भारतामध्ये 15,000 पेक्षा जास्त जन औषधी केंद्र आहेत आणि सरकारने अजून एक लक्ष ठेवलेलं आहे, 31 मार्च 2027 पर्यंत भारतामध्ये 27,000 जन औषधी केंद्र हे सुरू करणे. जन औषधी दिवस हे 7 मार्चला साजरा केला जातो, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे दुसरे खासगी अंतराळ यान त्याचे नाव काय आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत.
याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ब्ल्यू गोस्ट असं त्याचं नाव आहे. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे अमेरिकन खाजगी अंतराळ कंपनी आहे फायरफ्लाय एरोस्पेस याचं अंतराळयान आहे ब्ल्यू गोस्ट, त्याला फाल्कन 9 या रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं आणि हे चंद्रावर उतरणारं जगातला दुसरा खाजगी अंतराळयान बनलेलं आहे. त्याचं नाव आहे ब्ल्यू गोस्ट. आणि पहिला खाजगी अंतराळयान कोणतं होतं ज्याने की चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेली होती, तर त्याचं नाव होतं ओडिसीएस. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारताचं जे चंद्रयान-3 मोहीम आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. तर भारताची चंद्रयान-3 मोहीम 23 ऑगस्ट 2023ला यशस्वी झालेली आहे. त्याला LV-M3 M4 या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं. लँडरचं नाव होतं विक्रम आणि रोवरचं नाव होतं प्रज्ञान. आणि या चंद्रयान-3 मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातला पहिला देश बनलेला आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच भारताची 26वी नवरत्न कंपनी कोणती बनली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, IRFC आणि IRCTC या 2 कंपन्या नुकतंच नवरत्न कंपन्या बनल्या आहेत. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतेच केंद्र सरकारने 2 कंपन्यांना नवरत्नचा दर्जा दिलेला आहे. त्यांचे नावं लक्षात ठेवा, IRCTC आणि IRFC. तर ही जी काही 2 कंपन्या आहेत त्याविषयी सुद्धा पॉईंट्स लक्षात ठेवा. या IRFCची स्थापना झाली होती 12 डिसेंबर 1986ला. सध्या प्रमुख आहेत मनोज कुमार दुबे. त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि ही जी काही IRFC आहे त्याची स्थापना भारतीय रेल्वेच्या विकासासाठी जे निधी लागतं ते उभारण्यासाठी झालेली आहे, जी की देशाअंतर्गत आणि देशाच्या बाहेरून कर्जही घेत असते आणि जे काही रेल्वेचे कामं चालत असतात त्यासाठी ती फंडिंग करण्याचं काम हे करत असते. तर हे आपल्याला लक्षात ठेवा. तसेच जे IRCTC आहे त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. स्थापना झाली होती 27 सप्टेंबर 1999ला. प्रमुख आहेत सध्या संजय कुमार जैन. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच ही जी काही नवरत्न कंपनी काय असते त्याविषयी लक्षात ठेवा. भारतातील ज्या काही नवरत्न कंपन्या असतात त्या म्हणजे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातल्या जे काही उपक्रम असतात त्यामधील ज्या निवडक कंपन्या असतात ज्या की उत्कृष्ट आर्थिक कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. या कंपन्यांना विशेष अधिकार मिळत असतात. जसं की भांडवली खर्च करणे असेल किंवा गुंतवणुकीसाठी त्या अधिक स्वायत्तता त्यांना दिली जात असते. तर हा फायदा असतो नवरत्न कंपनी दर्जा मिळण्याचा. तर हे आपण लक्षात ठेवा. तसेच या ठिकाणी आपण ज्या काही महत्त्वाच्या नवरत्न कंपन्या आहेत त्यांची यादी दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा याचं मारून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच सशक्त पंचायत नेत्री अभियान कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून नुकतंच सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने हे अभियान सुरू केलेलं आहे. याचं ठिकाण होतं विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणावरून. उद्देश काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवणे, तसेच महिलांची जी डिसिजन पॉवर आहे ते वाढवणे आणि ग्रामपंचायतींमध्ये महिलांची भागीदारी वाढवणे. हा उद्देश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही अभियान आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सुपोषित ग्रामपंचायत अभियान 26 डिसेंबर 2024ला सुरू करण्यात आलेला आहे ग्रामीण क्षेत्रातील पोषण आणि स्वास्थ्य सुधारण्यासाठी. त्यानंतर आहेत पंचायतचे पार्लिमेंट 2.0 प्रोग्राम, जे की लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. पंचायती राज दिवस भारतामध्ये 24 एप्रिलला साजरा केला जातो आणि पंचायत राज मंत्री आहेत सध्या राजीव रंजन सिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. भारतातील पहिला विश्व शांती केंद्र कोठे उभारण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, गुरुग्राम या ठिकाणी भारतातला पहिला विश्व शांती केंद्र उभारण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हरियाणामधील जे गुरुग्राम आहे या ठिकाणी भारतातलं हे पहिलं विश्व शांती केंद्र उभारण्यात आलेलं आहे. याची स्थापना अहिंसा विश्व भारती जैन आचार्य लोकेश जी आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये शांती, अहिंसा आणि वैश्विक सद्भावाला प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची उभारणीही करण्यात आलेली आहे. तसेच आपल्याला इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. गुजरातमधील पहिला जैवविविधता वारसा स्थळ बनलं आहे गुनेरी गाव.
भारतातील पहिला बायोबँक बनला आहे. पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंगमधील चिडियाघर, भारतातील पहिला अंडर वॉटर संग्रहालय महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या ठिकाणी बनवला जाणार आहे. मानवनिर्मित बेटावर बनवला जाणारा देशातील पहिला एअरपोर्ट मुंबई या ठिकाणी बनवला जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, स्पेन या देशामध्ये हे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर 3 ते 6 मार्च दरम्यान हे जे काही काँग्रेस आहे ते पार पडलेले आहे. याचं ठिकाण होतं स्पेन देशातील बार्सिलोना. भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया त्यांनी भारत पवेलियनचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये भारतातील 38 दूरसंचार उपकरणे बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं सुद्धा प्रदर्शन ठेवण्यात आलेलं होतं. आणि हे जे काही मुख्यतः मोबाईल वर्ल्ड काँग्रेसचं जे आयोजन केलं जात असतं, हा एक प्रकारचा मोबाईल संप्रेषण जे उद्योग आहे त्याला समर्पित असा वार्षिक व्यापार शो असतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आपापले उत्पादनं हे त्या ठिकाणी प्रदर्शन म्हणून ठेवत असतात. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. आणि 2025 ची थीम आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवायची आहे. सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क आणि समानता सक्षमीकरण. त्यासोबतच मार्चमधील इतर काही दिनविशेष आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. 1 मार्चला जागतिक नागरी संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि 8 मार्चला जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच ऑस्कर सोहळा 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणते ठरले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अनुरा. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मनन कुमार मिश्रा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच रणजी ट्रॉफीचा विजेता कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, विदर्भ. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच लोसर महोत्सव कुठे साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, लडाख. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच अमेरिकेने कोणत्या भाषेला आधिकारिक भाषा म्हणून घोषित केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, इंग्रजी. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या मंत्रालयाने आधार सुशासन पोर्टल लॉन्च केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मंत्रालयाने हे आधार सुशासन पोर्टल लॉन्च केलेलं आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या देशाला मंगळ ग्रहावर प्राचीन महासागराचे पुरावे सापडले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, चीन या देशाला मंगळ ग्रहावर प्राचीन महासागर असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता, विश्व वन्यजीव दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 3 मार्च. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जपान या देशाने जगातला पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेसाठी, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी द्यायचं आहे. नुकतंच हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे आणि याच्या ज्या काही अध्यक्ष आहेत ते आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे.
कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये यावर आपल्याला प्रश्न हा हमखास विचारला जाणार. त्यानंतर थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लेक्चरच्या मोफत नोटसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्या आणि जे व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास त्यालाही जॉईन करून घ्या. चला मग थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.